कोण होतास तू, काय झालास तू अशा शब्दात ठाकरे आणि फडणवीसांना एकमेकांना टोले लगावलेले आहेत। जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर आणलेल्या महाभियोगावरून फडणवीस आणि ठाकरेंमध्ये वाद पेटलाय। शहा आणि फडणवीसांनी हिंदुत्वावरून टीका केली असून ठाकरेंनी सुद्धा त्याला उत्तर दिलंय। मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर आणलेल्या महाभियोगावरून फडणवीस ठाकरेंमध्ये हिंदुत्वावरून वाद पेटलाय। फडणवीसांनी ठाकरेंना कोण होतास तू, काय झालास तू असं लिहित अमित शहांचा लोकसभेतील व्हिडिओ ट्विट केलाय। या व्हिडिओत अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर हिंदुत्वावरून टोलेबाजी केली। जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर विरोधकांनी आणलेल्या महाभियोगावर ठाकरेंच्या खासदारांनी सह्या केल्या। या सह्यांवरून अमित शहा यांनी ठाकरेंच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केलेत। कि कोई जज एक जजमेंट दे तो जज के खिलाफ इंपीचमेंट लेकर आते हैं। अपनी वोट बैंक को एड्रेस करने के लिए इंपीचमेंट लेकर आते हैं माननीय। और ये सारे ने तो साइन कर दिया, साथ ही साथ उद्धव जी ने भी साइन कर दिया। उद्धव जी, जजमेंट क्या है? एक पहाड़ी पर मान्यता है कि हाँ सबसे ऊपर दिया जलाया जाए। मान्यवर, ये वोट बैंक को संभालने के लिए एक हाईकोर्ट के जज के सामने इम्पीचमेंट लेकर आए हैं। जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर विरोधकांनी आणलेल्या महाभियोगावर ठाकरेंच्या खासदारांसह एकूण 107 खासदारांच्या सह्या आहेत। विरोधकांनी जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर राजकीय विचारधारेच्या आधारे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात निर्णय देण्याचा आरोप केलाय। जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर महाभियोग का? जस्टिस स्वामीनाथन यांनी डिसेंबर महिन्यात एक निर्णय दिला। या निर्णयामध्ये तिरुपरंकुंद्रम पहाडावर दर्ग्याच्या जवळ असलेल्या सुब्रमण्यम मंदिराच्या प्रशासनाला आदेश दिला। आदेश होता सिकंदर बादशहा दर्ग्याच्या जवळ एका स्तंभावर दिवा लावण्याची परंपरा पुन्हा सुरू करण्यात यावी। सीआयएसएफनं या भक्तांची सुरक्षा करावी असंही आदेशामध्ये म्हटलं। मंदिर प्रशासनाने आदेश पाळला नाही। तामिळनाडू सरकारनं या आदेशाची अंमलबजावणी केली नाही। जस्टिस स्वामीनाथन यांनी मंदिर प्रशासनाच्या विरोधात कोर्टाची अवमानना झाल्याचा आदेश दिला। या आदेशाला तामिळनाडू सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं। तामिळनाडू सरकारने कोर्टाचा आदेश न पाळल्यामुळे हिंदू संघटना एकत्र आल्या। सीआयएसएफच्या टीम सोबत काही हिंदू भाविक मंदिराच्या दिशेने दिवा लावण्यासाठी गेले, पण स्थानिक पोलिसांनी सीआयएसएफच्या टीमला थांबवलं। तसंच भाजपच्या काही नेत्यांना नजरकैदेत ठेवलं। त्यानंतर मोठ्या संख्येनं हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, पण दिवा काही लावता आला नाही। काही हिंदू आंदोलकांनी डोंगरावर जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी रोखल्यामुळे झटापट झाली। हा आदेश धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात असल्याचं डीएमकेचं म्हणणं आहे। या प्रकरणावरून तामिळनाडूमध्ये डीएमके आणि भाजपत वाद पेटलाय। डीएमके आणि विरोधकांनी या आदेशाच्या विरोधात जस्टिस स्वामीनाथन यांच्या विरोधात महाभियोग आणला। या महाभियोगावर ठाकरेंच्या खासदारांच्या सह्या आहेत। अमित शहांनी ठाकरेंवर यावरून निशाणा साधलेला आहे। तो व्हिडिओ फडणवीसांनी ट्विट केला। हा व्हिडिओ ट्विट करत फडणवीसांनी ठाकरेंच्या हिंदुत्वावर कोण होतास तू, काय झालास तू असा टोला लगावला। यावर ठाकरेंनी सुद्धा फडणवीसांवर पलटवार केलाय। मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा, कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होतास तू, काय झालास तू, एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंस तू, स्वतःच्या पांघरुण्यात घेतलंस तू, काय होतास तू, काय झालंस तू, भ्रष्टाचारानं पांघरुण्यात घेतलंस तू। त्याच मुख्यमंत्र्यांना बुके घेऊन का जाता, वारंवार भेट घेता मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी आणि या मुख्यमंत्री पदासाठी ज्यांनी स्वतःच मी असं म्हणेन ते पांघरून म्हणाले तर मी म्हणतो की पाय पुसणं करून घेतलं, त्यांनी काय मुख्यमंत्र्यांवर टीका करायचा अधिकार आहे? अमित शहा फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो कोणीतरी ट्विट केलेला आहे, कारण हिंदुत्व
मला अमित शहानी शिकवण्याची गरज नाही. पण हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहाना आम्हाला प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत. तर हा एक फोटो आहे. ते जे मंत्री आहेत, मी गोमांस खातो, कोण मला अडवते, त्यांचं नाव आहे किरण रिजिजू. त्यांच्या बरोबर अमित शहा जेवतायत. आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही. पण अमित शहाना जर हिंमत असेल, माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल, तर पहिलं रिजिजूंना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. ज्यांनी हिंदुत्व सोडलं, ज्यांनी हिंदुत्व सोडून, बाळासाहेबांचे विचार सोडून सत्तेसाठी, खुर्चीसाठी हिंदुत्व कुंटीला टांगलं म्हणायचं का, पण हिंदुत्व असं बोलता येणार नाही आपल्याला. त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता देखील नाही.